मी आणि संतू वरच्या पट्टीत लागलेलो आणि अर्जुन दादा खालच्या पट्टीत मारायला लागलाय. आणि संतू कुठे आलो कन्सुमॉडला आलो तसं चालू पण केलोय. काम चालू करायच्या आधीच एक कांड केलो. ही एक टिक्की काढली आणि दुसऱ्या टिक्कीला येऊ 27 नंबर पान आहे. कुठे गेला 27? बघा येत आहे. हे 27 नंबर पान आहे. हे लई लूज बसा लागलाय. या नटाला स्लिप गेलं बघा. खत सोडायला चालू. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. सकाळी 5:30 वाजता अर्जुन दादा उठलो आहे आणि आज चाललो छोट्या बाईच्या शेडवर. छोट्या बाईच्या शेडवरनं औषध मारायचं एक पंप घेऊन यायचा आहे. बाकी संत्याला पण उठवले आणि संत्याला सांगितले डायरेक्ट वर ये म्हणून. अर्जुन दादा सिंगल पेजची मोटर बंद त्यानं करून औषध त्याने वेगळा जोडणं लावा लागलाय. मित्रांनो पंप त्यानं घेऊन येतं अर्जुन दादाला वरती आणून सोडलो टेकाला. संत्या पण आलाय. मी आणि काल चाललोय कोराजन मापायला एक माप पाहिजे. आम्ही पहिला प्लॅनिंग केलं तो डायरेक्ट कोराजन बॅरलमध्ये घालायचं. आता ते प्लॅन कॅन्सल करून पंपाला सेपरेट घालायचं ठरवले. फायनली केलं बघा चालू. संतोड बघा कसली कुठं काढायला लागल्या. मारदा प्लॉट संपत आलाय. सूर्यदेवता पण वरती आल्यात. मी आणि संतू वरच्या पट्टीत लागलेलो आणि अर्जुन दादा खालच्या पट्टीत मारायला लागलाय. त्यात कोराजन मारायचं आणि रस्त्याच्या वर नुसतं बिनाशक मारायचं. तर पंपाची बदलाबदली केली कारण संत्या का औषध किती माराल तर काहीच कळून झालं. मी एक पंप मारूस तर का संत्या 2 पंप मारालता आणि जागा तर तेवढीच होती 2 पंपांची. म्हणताना आता पंप बदली केल्यात. काय विषय बघतोय संत्या पंपाचा. संत्याच्या पंपात भूत आले काय एवढं प्रेशर मारायला लागले. मित्रांनो फायनली खालचा पण रस्त्याच्या खालचं दोन्ही प्लॉट झालं बघा. हे संतू बाबा शेवटची ओळ मारायला लागली. ताकदच मोठ्या भावाची. बाकी मग अर्जुन आता वरच्या प्लॉटमध्ये गेलाय रस्त्या पलीकडं. तिथं मारणार आहे. सकाळी विषय असा झाला. खालच्या प्लॉटसाठी एक बॅरल भरून ठेवलेला. तो बॅरल खालच्या प्लॉटमध्ये संपला. त्यात एक 2 पंप झाले एक्स्ट्रा ते मारले वरच्या प्लॉटमध्ये. आणि आता वरच्या प्लॉटला पाणी चालू करायचं म्हटलं तर लाईट गेला. आता वरच्या प्लॉटला एक नाही म्हटलं तर 5-6 पंप लागतील. 2 पंप त्यातले गेल्यात. आता उरले 4 पंपामध्ये. 4 पंपाला चार्जिंगवरच्या स्कूटीवरनं केनं भरून येणार आहे पाणी. दोन केनात पास होतं. एका केनात एक पंप आणि एक बार्डीच झाली. ह्या बार्डीतलं हे औषध पूर्ण केलं आणि निम्मी बार्डी ह्या पंपात आणि बाकी मग उरलेली बार्डी ते अर्जुन दादा तिथे एक पंप भरून आणायला गेलाय त्या पंपात. असं मिळून 2 पंपात पट्टा पाडत ठरवलंय. 2 पंप म्हणजे टोटल ह्या प्लॉटला 4 पंप मारायचे आहेत फक्त. चालू बघा नियोजन. संतोषचा पंप संपपर्यंत अर्जुन दादा भरून आणलाय आणि अर्जुनला तेवढा पंप संपवचा तर शेवट पंप आहे. मम्मी आणि संतू जाणार आहे. संतूच्यात हे करायचं आहे काय म्हणते त्याला कंच मोडायची संतूची. हे मटेरियल निम्मार्ध खाली घेऊन जाते तेवढं आणि अर्जुन दादाला चार्जिंगवरची स्कूटी घेऊन ठेवून जातो. मित्रांनो बऱ्यापैकी सगळं मटेरियल गोळा केलंय. तिथं फक्त कॅन आणि एक पंप तेवढाच ठेवला. बाकी सगळं घेतलंय. क्रेटा परत एक पंप बॅरल सगळं घेतल्यात. चालू आहे घराकडं वगैरे सगळं मटेरियल घरात ठेवलो आणि संतू कुठं आलो कन्सुमॉडला आलो तसं चालू पण केलोय. काढतो कुट्टा. मित्रांनो संतूची कणसं तर मोडून झाली. आता आणून टाकायचं झाल्यात. थोडकी टाकल्यात. बाकी हे बघा मेंगळा ती एकदम न्यायसाठी बैलगाडी घेतल्या. बैलगाडीचं मी सवारी करणार. राजगी अरे वाटते बैलगाडी केली बघा. संत्याची बुगाटी लोड तो दे. कानगीन राजगी. अरे संत्याचा पट्टा पडून आलो बघा घरापाशी. समाधान त्याच्या रानात मक्का लावणार वाटतं. मशीन घेऊन चाललाय. ही दोघं भाऊ निवळ असं हे आहेत काय म्हणते त्याला अर्धवट. हे बावट आहे आणि हे अर्धवट आहे. मित्रांनो आंघोळ पाणी सगळं आवरलं बघा आणि घेतल्यात हातात पानं. आता काय करणार सांगा. मी ह्या बळीरामला बरोबर 21 इंचानं जोडणार आहे. म्हणजे परत कधी पण जोडायचं असू दे. गडबडीच टायमात काय हे होत नाही. म्हणजे गडबडीच टायमात बदलायला लागत नाही. आत्ताच जोडून ठेवतो. बाकी मग या गाड्याला एमसील घेऊन आलो आहे. हे कोपऱ्यातनं असं एमसील भरणार आहे. ही मध्ये जागा राहिल्या का नाही पूर्ण कडपर्यंतच्या कोपऱ्यात तसं एमसील भरणार आहे सगळीकडं. एमसील भरायचं कारण असं कधी गाड्यात भरलं आणि ती गाडा जर धुतला नसला तर मग ती सडतंय कुजतंय पत्रा तिथला. म्हणताना एमसील भरायचं म्हणजे कडकोपरं व्यवस्थित धुतलं तरी मी निघतंय. काम चालू करायच्या आधीच एक कांड केलो. ही एक टिक्की काढली आणि दुसऱ्या टिक्कीला येऊ 27 नंबर पान आहे. कुठे गेला 27? बघा येत आहे. हे 27 नंबर पान आहे. हे लई लूज बसा लागला आहे. या नटाला स्लिप गेलं. आता घेतलेलं काम कॅन्सल. याला हायस उतरून ठेवतो आणि एमसील भरायचं तेवढं काम करतो. बाकी मग 26 नंबर पाना आणतो. तो नट काढायचा. नट तसे अंड्यात एक्स्ट्रा
स्लिप कसं काय झालं काही कळलं नाही. 27 नंबर पाना मोठा होता, त्याला 26 नंबर पाना पाहिजे. काका भैया बाळ होते ना ते तोवर ही फन तर उतरवून घेतलो, पण फनाचं जोडायचं कॅन्सल आहे आणि तिने काय ह्या आहेच सोडून गेलीत की. मटेरियल सगळं अस्ताव्यस्त पडले. बाकी काका आला आणि मला काम लावून गेलं. आरकेच्या प्लॉटला मला खत सोडायचं आहे. आता हे ठेवू, खत सोडायला जाऊ, हायच टाकून तर जात नाही. याला कसं होतंय तसं जरा व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करतो 2 मिनटात. ह्याला म्हणायची ताकद. एका साईडला व्यवस्थित करून ठेवलो, बाकी मग गाड्याचं MC लावायचं, पहिला खत सोडतो. तर खत जर नाही सोडलं तर काका दंगा करतात, लय उशीर दिवसभर दंगा करत राहतात. पाणी ठेवतो घरात, ट्रॅक्टरची चावी, आणि आता काय स्वेटर काय लागत नाही घेऊन येतो. तर ट्रॅक्टर चालू करा कोणच नाही हो, बघ त्याला बी काय तर जुगाड लावतो. आरकेला पोटॅश घ्यायचं आहे 7 किलो, आणि बाकी काउंटर प्लस ही बाटली सगळी घालायची आहे. आणि काकाने तणनाशक पण घेऊन येतात. त्या तणनाशकाची ही बाटलीच टोपणले भारी बघा. हे कशी आहे ताकद, टोटल 7 किलो. तसं बारडीचं आवड केलंय, नाही तर तुम्ही म्हणशीला ताकद सगळी बघ वाया गेली. बारडीचं आवड म्हणजे बारडीचं वजन मायनस केले आणि मग वरनं वजन घेतले पोटॅशचं. वजन त्यानं करून टाकीपासून नेऊन ठेवलो. बाकी आता ट्रॅक्टर चालू करायचा आहे. ट्रॅक्टर चालू करायचं आहे म्हटल्यावर आजबी बघा 2 घावली. भयाभाऊ 2 जण इथंच आहेत. बघा खत यंत्रणा कशी गच्च लावल्यात बघा. खत विरघळून येऊपर्यंत काकाने पाणी चालू करून ठेवल्यात. एक 10-15 मिनटं पहिला पाणी पण पडलंय. आता मी आल्यावर चालू करणार, खत सोडायला लगेच चालू केलं बघा. खत सोडायला चालू. खतांचा एक फरक दाखवतो काय, आता ते काय दाखवतो रिॲक्शन. हे बघा, एक कडं पितळच आहे. अंगात उष्णता होत्या म्हणताना हे कडं घातलेलं, उष्णतेनं हे हिरवं पडायचं चालू झालं. हिरवं म्हणजे जरा काळसर पडलेलं, पण जेवढं खतात बुडले तेवढं सोनेरी निघलं बघा. हे कशाचं रिॲक्शन झालं एवढं पण मला काय माहीत नाही, पण दिवसभर कडं जर या रसायनाच्या ह्याच्यात त्या टाकीत टाकून ठेवला असतो तर पूर्णपणे हायचं नॅचरलवर आला असतो तुझा. झालं बघा खत सोडून. पाणी बंद करायच्या टायमात काका पण आल्यात, त्यांचं त्यांनी बंद करतात. आता आम्ही चाललोय SS मध्ये आणि सुपरमध्ये बटणं चेक करायचे आहेत. बटणं कुठतर लई लिकेज नाहीत, कुठतर बंद आहेत. मी अर्जुनदादा, अमोल काका सगळेजण मिळून चेक करून घेणार आहे. रस्त्याकडच्या उसाच्या 1 नंबरच्या वाकला पाणी सोडणार आहे आणि मग बागाच कॉक काका बंद करतात. इथला तर विषय ओके. बाकी उसांना खतं लवकर टाकून घेतली पाहिजेत. लवकर टाकून फोडणी करायची उसाची, भरणी. आलो बघा SS मध्ये. काकाने गाडीला मॉडिफाय केलं, टायर नवीन घातल्यात, गाडीची लाईफ सेट. जल ही जीवन आहे द्राक्षबागेसाठी, तसं आपल्यासाठी पण आहे सोडा. बटनांच्या संघ काकाने फुटी पण काढा सांगितल्यात. तर काय फुटी काढायचं लय लोडवाले. फुटी बघा किती निघाल्यात. बाकी मशरूम बघून घ्या कसला आहे. मित्रांनो, निम्मा प्लॉट व्हायला 1-2 वेळी राहिल्यात आणि जेवणाचा टाईम होऊन गेले. नंतर आता जेवायसाठी बास केलोय. काका काय जेवायला येत नाहीत, काका खत सोडणार आहेत. आम्ही जेवायला आलो, आम्ही इकडे आलो की पुन्हा मग काका जेवायला जातात आणि काकांना खाली सोडणार आहे विहिरीपाशी. बटणं चेक करायला जातात. आपलं युवराज इथं उन्हातच लागले. बाकी मग त्याला तर काय पर्याय नाही, जेवण करतो आणि खाली आणि पुन्हा सुपरची बटणं चेक करायचे आहेत. आणि काका जेवायला पण येणार आहेत, त्यामुळं जरा फटाफट जेवून लगेच जायचं आहे. झालं बघा जेवण, लगेच 10-15 मिनटात आवरले आणि चाललोय लगेच, कारण काका अजून जेवायचं आहेत. आता जस्टच काकांचा कॉल आला. काकाने म्हटलं तर SS चं पाणी बंद करून सुपरला चालू कर, कारण SS चं आता खत सोडून झालंय. कॉक नुसतं फिरवत जायचं इकडं तिकडं.
एसएसच्या त्या 2 ओळी राहिल्या म्हणून पुन्हा आता सुपरला चालू गेलो आहे. हे बघा कसं आहे बटन इथं एअर चालू आहे ना. बाकी इकडे पण तसं झालंय. व्यवस्थित धार लागली की भारी होतंय. ही बघा आता हे पाणी इथं बुडक्यात पडायला सोडून तिकडे लांब जाऊन पडायला लागले. ह्याला नुसतं असं टच केलं की पुन्हा आणि बुडक्यात पडायला चालू होते. मित्रांनो बागातलंच एक वेगळं पान बघा हे. 2 पानं काय इंटरनॅशनल पानं आहेत. असली कसली काय आहेत काय देव जाणं. बाकी मग त्या काडीची बाकी चांगले आहेत. ती 2च कष्ट झाल्यात. झटका आलाय त्या 2 पानांना. लास्टला येऊन आणि गोळ झाला बघा. शेवटच्या या 2 लाईनीच राहिल्या. 2 म्हणजे तशा 4 लाईन राहिल्या. त्या पण निम्म्या झाल्या त्या. आणि आता लाईट गेली. आता जाताना खाली जाता फुटी काढत चाललोय. लाईट तर गेल्या. आता मेन कॉक बंद करतो म्हणजे पाणी आलेलं वर जाते तिकडे टेकाला. मित्रांनो आपलं हे हॉक्स ब्लोअरचं सोडवा लागलोय. कारण आपल्या विहिरीवरती कनेक्शन घ्यायसाठी पोल आणायचा आहे. आणि ते पोल आहे गावात बेडगेत तिथं हायस्कूलपाशी. आणि त्यासाठी हे ट्रॅक्टर सोडवून आपला 2 चाकी डबा जोडून घेऊन जायचं आहे गावाकडं. मदतीला शार्विकला घेतलंय. त्याला काय काही पिन निघेना. चिमून घेतले हात. रडक्या काढ की त्या खालच्या 2. पाठरा हात काळ करून काय सोडला ब्लोअर. आणि ट्रॉली जोडायला शिडी पण खाली ठेवतात काकांनी. काकाने म्हणलेलं संपलं ट्रॅक्टर मधलं हात लागलं फडफडायला. घरापर्यंत जायचं अवघड आलं. ॲक्सिलेटर तर फुल आहे. गडबड वाटल्या. कसं धडपड ट्रॅक्टर आणलोय. बाकी मग शिडी जोडतो. का मिनिटात शिडी काय वज्जेच्या वज्जे जोडली बघा ट्रॉली. बाकी डिझेल टाकी पुन्हा रिफ्यूल फुल. मित्रांनो आपण जो पोल आणा जायचा तो लाईटीचा मोठा पोल आहे. त्याला उचलून ठेवायला पोरं आहेत. मग संत्याला घेऊन आलोय. संत्या खायला प्युरी आला आहे छोट्या व्याजातलं. आणि अमरदादा एक त्याच्या भागात आहे. अमरदादाला घेऊन जायचं आहे. बाकी मग काका ट्रॅक्टर घेऊन पुढे गेले. आज बंडूमामाला एक सांगितले आणि अमोल काका पण येतो म्हणले. आज एवढे सगळेजण मिळून भरणार आहे बोलतात ट्रॉली आपल्या 2 चाकी. मी म्हणाल ट्रॅक्टर गावात गेला असेल. ट्रॅक्टर अजून मळ्यातच आहे. मित्रांनो गाडी दिली बघा काकांना. त्याने सगळं चालू ट्रॅक्टरवरनं. जर काकांनी दिलं असतं तर काका उद्या घेऊन आला असतं. पण नाही जरा मस्त. मित्रांनो गडबड आम्हाला जास्त आहे म्हणताना आम्ही वरनं जाणार आहे. बाकी त्यांना काय एवढी गडबड नसते. आम्हाला पोल घेऊन लवकर यायचं आहे म्हणताना जरा हाय स्पीड रस्ता करायचा. आलो बघा गावात. हे बघा दिवाणजी ह्यो पोल नाहीच आहे. शंभा बघा. अमोल काका बघा ये. मित्रांनो केला बघा विषय लोड. मागं बांधले पुढं पण बांधले. संत्या असं एकटा टाकतो म्हणाल तर परत त्याला शांत केले जरा. नाहीतर भावानं कुठं तर इथं ताकद दाखवली तर सगळेजण संत्या करा नकोच. संत्याला सगळे सुपरमॅन म्हणायला नकोच. नाहीतर संत्याची ॲबिलिटी सगळ्यांच्या समोर येईल. आपल्या गावाची पाण्याची टाकी आहे बघा ही. यांनी सगळी गाडीवर नेल्या. पोल काय डोसक्यापाशी आला की माझ्या पारवर. मागं पण तेवढं जास्तच आहे. बाकी थोडं रिस्क आहे. रिस्क आहे तरी तर रिस्क आहे. चालल्या गाडी हळूहळू. एवढं तर क्रॉस करून आलोय. आता फक्त स्ट्रेट रस्ता राहिला आहे. बाकी मग आपल्या मळ्याकडे होती का तर काय तिघं जण मला सोडून चाललं.
आले रे आत. आता ताप करणार म्हणजे फक्त तिथं छोट्या बायाच्या पेरूपाशी जे वाकडते टर्न आहेत तेवढंच ताप करणार आणि बाकी मग मळ्यातलं बाकी मग स्ट्रेट रस्ता सुद्धा. तेव्हा बघा टर्न नंबर 1. आता आला टर्न नंबर 2. असंच पुढे टर्न नंबर 3 पण आहे तिथं. तेव्हा टर्न नंबर 4. त्याच्या पुढं 5. टर्न नंबर 6. 7 आणि त्याच्या खाली तिथं 8. 9 आणि त्याच्या खाली एक 10वा येत आहे तो 10वा. आता इथं डांबरी संपत्या आणि ऑपरेटिंग सुरू. व्ह्यू बघा आजचा कसा दिसालाय. आज एक पण ढग दिसणार. तिकडं पण नाही तिकडं पण नाही फक्त सूर्य देवता. आलो बघा घरापाशी. ट्रॅक्टर इथनं येते का बघितलं. इथनं तर येणं अवघड आहे. मग आता तिकडनं गेटमधनं आणायचं फिरवून त्या घराच्या पुढनं तसं आणून इथं होतंय. आपल्याला पोल इथं राहायचा आहे त्या कोपऱ्यात. इकडे या गेटमधनं रस्ता बघून आलो. गेटमधनं सगळ्यात बाहेर रस्ता आहे आणि पूल पण व्यवस्थित जातो त्याकडंपर्यंत. नुसतं फिरवून न्यायला अंधार पडला. त्याला बघा पोलिओ डोसक्यापासून फक्त 4 फूट उंच आहे. बाकी ट्रॉलीवर रंगळीच खाली उतराल ती. उतरलं बघा पोल. ह्याच्यावर उतरलाय मक्याच्या ह्याच्यावर. आता बाकी ट्रॅक्टर वळवून आणतो आणि डबा घरापाशी सोडणार आहे. तिथं पुढं होता तिथं आणि ट्रॅक्टर सोडवून ब्लोअर जोडायचा. उद्या औषध मारायचं आहे.